महाराणी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या देशातील बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी बलिदान दिलं, प्रयत्न केले, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आज कर्नाटक राज्याच्या वतीने आपल्या बिदर जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा हा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे। या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय मनोजदादा आत्रे, सौरभदादा खेडेकर, आदरणीय विचारपीठावरील मालियोजीराव, इथले सर्व पदाधिकारी, सतीशजी वासरे, दत्ता पाटील, त्यांचे सर्व सहकारी, ॲडव्होकेट गणेश नारायणजी, रघुनाथरावजी जाधव, गोविंदरावजी जाधव, सुभाषजी शेडोळे साहेब, आमचे सहकारी, त्यांनी अत्यंत चांगली भाषणं केली, ते आदर्शीय तारक सर, बालाजी जाधव सर, अभिमन्यू पवार साहेब, मनोज गायकवाड, अण्णासाहेब शिंदे, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये बाकीचं भाषण स्किप करून मराठा समाज आणि या कर्नाटकाशी असलेलं आपलं नातं, मराठ्यांचा इतिहास, इथली जात व्यवस्था, भाषा संदर्भात निर्माण झालेले सीमावादाचे प्रश्न आणि त्यातून आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे, काय गैरसमज आपल्यामध्ये आहेत, त्या अनुषंगाने फक्त मी काही सांस्कृतिक मुद्दे आज आपल्यासमोर मांडणार आहे। आपल्याला माहिती आहे की मग सर्वच वक्त्यांनी सांगितलं की सध्या देशाची परिस्थिती अराजकतेकडे चाललेली आहे आणि या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ किंवा मराठा समाज संभाजी ब्रिगेड या माध्यमातून शिवराय शाहू फुले आंबेडकर आणि भारताचं संविधान याचा जो समतावादी विचार आहे तो विचार या देशात टिकला पाहिजे, वृद्धिंगत झाला पाहिजे म्हणून संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये जाऊन सातत्याने लेखन भाषणाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे। मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय खेडेकर साहेबांनी 35 वर्षापूर्वी हा विचार महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा समाजामध्ये पेरला आणि हे विचाराचं बीज आज संपूर्ण भारतामध्ये विविध प्रदेशामधून ही विचारधारा घेऊन कार्यरत आहे, याचा आपल्याला सर्वांना आनंद वाटला पाहिजे। मला अजून अभिमान या गोष्टीचा वाटतो की अत्यंत कमी काळामध्ये प्रतिकूल वातावरण असताना सुद्धा, अल्पसंख्य मराठा समाज या प्रदेशात असताना सुद्धा बिदर सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी इतकं भव्यदिव्य अधिवेशन संभाजी ब्रिगेड बिदर कर्नाटकच्या वतीने घेण्यात आलं, त्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न नेहमीच आपल्यासमोर निर्माण झालेले आहेत। आम्ही जेव्हा मराठा या शब्दाचा विचार करतो तर ही मराठा शब्दाची व्याप्ती काय आहे ही जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, मराठ्यांची लढाई किंवा संभाजी ब्रिगेडची लढाई एका विशिष्ट जातीच्या विरोधात, धर्माच्या विरोधात किंवा प्रांताच्या भाषेच्या विरोधात नाही, आमचा लढा हा नेहमीच समतेसाठीचा लढा आहे। आणि जे फॅसिस्ट लोक आहेत ते ब्राह्मणात जन्मालेले आलेले असोत, हिंदूत आलेले असोत, ख्रिश्चनात असोत, मुस्लिमात असोत किंवा अजून कोणत्या जातीमध्ये आलेले असोत, ते मूलतत्ववादाची भाषा करून फॅसिझमचं समर्थन करत असतील तर माणूस म्हणून विरोध करणं हे संभाजी ब्रिगेडचं आद्य कर्तव्य राहील, हे संभाजी ब्रिगेडने यापूर्वीच घोषित केलेलं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला या देशातली समतावादी व्यवस्था टिकवायची असेल तर जो विचार आम्हाला संतांनी दिला, जो विचार आपल्याला महामानवांनी दिला, तो विचार आपल्याला वर्तमान काळामध्ये आपल्या तरुण तरुणीच्या मस्तकात घालून त्या पद्धतीने पुढे जावं लागेल। आजचे लढे काय आहेत हे आम्ही नेहमी सांगितलेलं आहे। तलवारीची लढाई आता कालबाह्य झालेली आहे आणि म्हणून नवे जे लढे आता विषमतेचे या देशात सुरू झालेले आहेत, त्या विषमतेच्या विरोधात खरं म्हणजे नवा संघर्ष ज्ञानाच्या मार्गातूनच आपल्याला उभा करावा लागेल आणि ही लढण्याची बौद्धिक क्षमता जोपर्यंत आम्ही आमच्या मस्तकात तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला लढता येणार नाही। मगा कुणीतरी सांगितलं की आपल्याला या गुलामीला हद्दपार करायचा असेल तर आपल्या बुद्धीला जो वैचारिक गंज लागलेला आहे तो आपल्याला दूर करावा लागेल आणि हा वैचारिक गंज महामानवांच्या विचाराशिवाय दूर होणार नाही आणि हे सत्य विचार काय होते हे सांगण्याचं काम जातीपाती, प्रांत, भाषा या सगळ्या भेदाच्या पलीकडे जाऊन मराठ्यांनी नेहमीच केलेला आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे, आपण बघतो हे अधिवेशन आपण का घेतो आहोत,
आता एक असं निराशेचं वातावरण देशामध्ये तयार झालेलं आहे। आता प्रत्येकाला असं वाटतं की आता या देशातली लोकशाही संपलेली आहे। का संपलेली आहे तर ईव्हीएम मशीन मॅनेज झालेला आहे आणि आता पुढील काळामध्ये निवडणुका होतील की नाही याची शाश्वती नाही। त्यामुळे एक सरकार, एक झेंडा, एक नेता, एक भाषा वगैरे वगैरे जे चालू आहे ते लवकर अस्तित्वात येईल असं वाटायला लागलेलं आहे। राजकीय विरोधकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे लोक सुद्धा संपवण्याचं षडयंत्र नव्या पद्धतीने सुरू झालेलं आहे। आणि अशा अराजकतेच्या परिस्थितीमध्ये ह्या व्यवस्थेचा मुकाबला कोण करेल एक प्रकारची निराशा परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आलेली आहे। आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आपल्याला नवा विचाराचा आशावाद जागृत करायचा असेल तर आपल्याला संभाजी ब्रिगेडचं हे अधिवेशन त्या अर्थानं एक ऐतिहासिक अधिवेशन ठरणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की इतिहासातली छोटीशी घटना म्हणजे खूप मोठी घटना आहे तशी। आपल्याला माहिती आहे आपले मराठा निगमचे जे अध्यक्ष आहेत ते कन्नडमध्ये भाषण करत होते तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला समजलं। आता 100% किती समजलं हे माहिती नाही, पण आपल्या अण्णाभाऊ साठेंचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। हे एकदा रशियाला गेले होते आणि रशियाला गेल्यानंतर तिथे रशियन एक दिलाराम नावाचं नाटक रशियन थिएटरमध्ये लागलेलं होतं आणि त्या थिएटरमध्ये पहिल्या रांगेत बसून अण्णाभाऊ साठे नाटक बघत होते। सगळं थिएटर शांत होतं। म्हणून एकाने अण्णाभाऊ साठेला विचारलं का तुम्हाला रशियन भाषा कळते का? म्हणलं नाही, मला मराठी शिवाय दुसरी भाषा येत नाही। पण एवढं दाट काय तुम्ही देते? आता त्यांनी सांगितलं मी एक कलाकार आहे आणि कलाकाराची भाषा ही हृदयाची असते आणि हृदयाची भाषा हृदयाला कळते, म्हणून मला हे मग आता ते जेव्हा माहेशराव बोलत होते तेव्हा आम्हाला सगळ्याला कळत होतं, आपण टाळ्या वाजवत होतो। तर ही कोणती भाषा आहे तर ही युद्धाची भाषा आहे की मराठ्यांना तलवारीची भाषा जन्माला आल्याबरोबर समजते, त्याला भाषेचा प्रांताचा भेद नसतो। मुल्ला नसरती नावाचा एक समकालीन इतिहासकार आहे, त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराजांचे हेर एवढे भाषा तज्ञ आणि निपुण आहेत की ते 12 भाषांचे जाणकार आहेत। तुम्ही विचार करा, ज्याच्या हेरांना 12 भाषा येत असतील त्या राजाला किती भाषा येत असतील। असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता आणि त्याचे आम्ही वारस आहोत। पण आमचा प्रॉब्लेम काय झाला की ह्या अधिवेशनाची पार्श्वभूमी काय आहे? 2-3 फक्त गैरसमज मी आज दूर करणार आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, कन्नड भाषा आणि आपला महाराष्ट्राचा कर्नाटकशी असलेला संबंध। मूळ गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा शिवाजी महाराजांचं निर्माण झालं त्यानंतर छत्रपती संभाजी राजांची अत्यंत क्रूरपणे हत्या औरंगजेबाने केली। राजाराम महाराजांना जिंजीला निघून यावं लागलं आणि येसुबाई राणी साहेब कैद झाल्या औरंगजेबाच्या सैन्याने। जुल्फिकार खानाने येसुबाईला कैद केलं, सगळा महाराष्ट्र कोरडा झाला। आपल्याला हे माहिती आहे की तेव्हा राजाराम महाराज महाराष्ट्रातून येऊन कुठे थांबले तर तामिळनाडूमध्ये जिंजीच्या किल्ल्यावर राजाराम महाराज थांबले आणि राजाराम महाराजांनी अनेक वर्ष 8 वर्ष सुमारे जिंजीच्या किल्ल्यावरून महाराष्ट्राच्या स्वराज्याचा राज्यकारभार चालवला। हा सुद्धा मराठ्यांचा इतिहास आहे। ही पार्श्वभूमी आपली महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रदेशाला आहे। जेव्हा सगळ्यांचा मृत्यू झाला, संभाजीराजांची हत्या झाली, तेव्हा औरंगजेब आपली 22 ते 23 लाखाची फौज घेऊन हे राज्य गिळंकृत करण्याकरता महाराष्ट्रावर चालून आला, स्वराज्यावर चालून आला आणि त्याची पहिली छावणी बुरहानपूरला मध्य प्रदेशात पडली। आणि औरंगजेब शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत इकडे प्रदेशात याची हिंमत करत नव्हता। पण हत्या संभाजीराजांची झाली, शिवाजी महाराजांचं निर्माण झालं। आता मी 8 ते 10 दिवसामध्ये हा महाराष्ट्र आणि स्वराज्य नेस्तनाबूत करतो असा अहंकार औरंगजेबाला होता। म्हणून 22 लाखाची फौज घेऊन तो बुरहानपूरला त्याची पहिली छावणी आली आणि जेव्हा ही छावणी घेऊन औरंगजेब बुरहानपूरला आला, हे जेव्हा मराठ्यांना समजलं तर राजाराम महाराज जिंजीला आहेत, सईबाई आपल्या या संभाजी महाराजांच्या ज्या पत्नी आहेत येसुबाई, त्यांना जुल्फिकार खानाने पकडून औरंगजेबाच्या कैदेत टाकलेला आहे। महाराष्ट्राला कोणी वाली नाही, राजाराम जिंजीला। अशा काळामध्ये आता कोण प्रतिकार करेल अशी परिस्थिती निर्माण झाली। तेव्हा मराठ्यातले 2 योद्धे संताजी आणि धनाजी तुम्हाला माहिती आहे, तर त्यांनी काय केलं तर ते मध्यरात्री गेले आणि बुरहानपूरला जाऊन औरंगजेब झोपायचा त्याची एक छावणी होती आणि त्या छावणीमध्ये औरंगजेब पलंगावर झोपायचा। औरंगजेबाचे एक घाबरट औरंगजेब असा होता, तो भिंचवाला खूप घाबरायचा, त्यामुळे जमिनीवर कधीच तो झोपत नव्हता, तर तो पलंगावर झोपायचा। तर ह्यांनी प्लॅन असा केला होता की आपण या बाकीच्या भानगडीत पडायचं नाही, सरळ रंगामेला उचलायचं जाऊन।
आणि म्हणून त्यांनी काय केलं की जाऊन औरंगजेबाला उचललं म्हणजे सगळा कार्यक्रम संपतोय. आणि संताजी धनाजी मध्यरात्री औरंगजेबाच्या छावणीत घुसले आणि त्या छावण्यामध्ये गेले. परंतु औरंगजेबाचं सुदैव आणि महाराष्ट्राचं दुर्दैव, त्या दिवशी औरंगजेब त्या छावणीत नव्हता, त्यांना सापडला नाही. रिकामा पलंग मराठ्यांनी उचलला आणि त्याचे कळस कापून त्याला आग लावली आणि मराठी निघून आले. त्या घटनेची औरंगजेबाने एवढी धास्ती घेतली की तो जमिनीवर मेलो तरी चालेल, पण मरेपर्यंत तो कधी पलंगावर झोपला नाही. त्याला वाटायचं कधी मराठी येतील आणि आपल्याला उचलून देतील. ही दहशत मराठ्यांची होती. आता जेव्हा संताजी धनाजी परत आले तर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही कशासाठी गेले होते त्या 30 लाखाच्या फौजेमध्ये, 22 लाखाच्या फौजेमध्ये. तेव्हा संताजी धनाजीने सांगितलं आम्ही फक्त एवढ्यासाठीच गेलो होतो की औरंगजेबाला असं वाटत असेल की आता संपूर्ण मुलूक बेचिराग झाला, सगळे राजे महाराजे मेले, आता राजा कोणी अस्तित्वात नाही, तर आम्ही महिना 2 महिन्यामध्ये स्वराज्य नेस्तनाबूत करू. आम्ही फक्त एवढं सांगायला गेलो होतो की आम्ही मराठी आहोत आणि जिवंत आहोत आणि जोपर्यंत मराठी जिवंत आहे तोपर्यंत तिथे समता अबाधित राहील हे सांगणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यासाठी हे संभाजी ब्रिगेड आहे आणि हे अधिवेशन आहे. समतावादी व्यवस्थेचा ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल त्याचा प्रारंभ बिंदू म्हणून संभाजी ब्रिगेडकडे बघितलं जाईल. भावानं ही सांस्कृतिक लढाईवर आपण गंभीरपणे हे युद्ध लढत आहोत. युद्धपूर्वी तलवारीनं रणांगणावर लढलं जायचं, आता बौद्धिक लढाया सुरू झालेल्या आहेत आणि बौद्धिक लढाई जर तुम्हाला जिंकायची असेल तर आपल्याला ज्ञानाच्या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून मगापूर्वी जसं सांगितलं की आम्ही भाले भरते तलवारी बंदुका कधीच वाटत नाही. आम्ही जाणीवपूर्वक 35 वर्षापासून लेखणी वाटतो आहोत, पुस्तकं वाटतो आहोत आणि लोकांना सांगतो आहोत की येणारं युद्ध हे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, ज्ञान, विज्ञानाचं असेल आणि तिथे तुम्हाला महायुद्ध तयार करायचे असतील तर या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे त्या पार्श्वभूमीवर आपण या माध्यमातून समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता दुसरा मुद्दा असा आहे की आता महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या, पण विशेषतः महाराष्ट्र जर सोडला तर महाराष्ट्रासहित जेवढा हिंदी भाग आहे त्या प्रदेशामध्ये त्यांना कर्नाटकच्या माणसाने शिव्या दिल्या नाहीत, तामिळनाडूच्या माणसाने त्रास दिला नाही, केरळच्या माणसाने त्रास दिला नाही, पण नुसतं कन्नड बोललं तरी त्यांना राग येतो, तेलुगू बोललं तरी त्यांना राग येतो, लुंगी घालून आलं तरी त्यांना राग वाटतो. हे कुणी केला द्वेष तयार? आपण समजून घेतलं पाहिजे की कन्नड भाषा, तमिळ भाषा, तेलुगू भाषा ह्या ज्या भाषा आहेत ह्या भाषाचं आणि मराठ्यांचं काय नातं आहे आणि कन्नडचं काय नातं आहे, तर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून कुठे निर्माण झालं? महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. स्वराज्य जरी महाराष्ट्रात निर्माण झालं असलं त्याचा पाया कुठं घातला गेला तर आपल्याला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की स्वराज्याची पायाभरणी करण्याचं ठिकाण जर कुठलं होतं तर ते बेंगळूर कर्नाटक होतं. हे संपूर्ण आपल्याला पहिल्यांदा माहीत असलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की शहाजीराजे यांचा उल्लेख होतो तर इथे कर्नाटकमध्ये उदयगिरीला शहाजीराजेंची समाधी आहे. आपल्याला माहीत असेल शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे कनकगिरीला त्यांची समाधी आहे आणि सावत्र बंधू व्यंकोजीराजे. शहाजी महाराजांनी आपल्या व्यंकोजीराजे नावाच्या सावत्र मुलासाठी तंजावर तामिळनाडूला राज्य निर्माण केलं आणि शिवाजीचे मोठे बंधू संभाजी त्यांच्यासाठी बेंगलोरला राज्य निर्माण केलं. कर्नाटकमध्ये बेंगलोरला कपिलीला राजधानी केली आणि तिसरे जे शिवाजी महाराज होते त्यांच्यासाठी कुठं पाठवलं? त्यांना महाराष्ट्रात जिजाऊंना देऊन पाठवलं आणि स्वतंत्र स्वराज्य निर्मितीची प्रेरणा ही शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिली. आपल्याला 1638 ते 1642 हे 6 वर्ष शिवाजी महाराजांनी जिजाऊ राजे ह्या कुठे होत्या तर बेंगलोरला कपिलीला राजवाड्यात होत्या आणि तिथे शिवभारत नावाचा जो परमानंद केवरे लिहिलेला ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे. हा तंजावर तामिळनाडूला ग्रंथ सापडलेला आहे, तो प्रकाशित झालेला आहे. त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे की 5 वर्ष पूर्णपणे शहाजीराजांनी बेंगलोरला कपिलीच्या राजवाड्यामध्ये शिवाजी महाराजांना स्वराज्याची संपूर्ण ब्ल्यूप्रिंट समजावून सांगितली, प्रशिक्षित केलं, सर्व भाषा त्यांना शिकवल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवा झेंडा, राजमुद्रा आणि निवडक लोक देऊन शिवाजी महाराजांना 12व्या वर्षी कुठं पाठवलं? महाराष्ट्रात पुण्याला पाठवलं. आणि जी राजमुद्रा शहाजी महाराजांनी दिली ती राजमुद्रा काय होती? प्रतिपचंद्र लेखे वर विष्णू विश्ववंदिता शहा सुतो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे शहाजी महाराजांनी असं सांगितलं नाही की शिवबा जाऊन पुण्याला राज्य निर्माण करा, मराठ्यांचं निर्माण करा, हिंदूंचं निर्माण करा किंवा भाषीय प्रांतीय राज्य निर्माण करा असं सांगितलं नाही.
तर शहाजी राजांनी आपल्या सुपुत्राला सांगितलं की हे शिवबा, तुम्ही असं राज्य निर्माण करा, प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता, म्हणजे तुम्ही असं राज्य निर्माण करा की ते साऱ्या विश्वाला वंदनीय ठरलं पाहिजे. ही संकल्पना शहाजीराजांची. आता इथे कुठे भाषा भेद आहे, इथे कुठे जात भेद आहे, इथे कुठे प्रांत भेद आहे. तर मराठा म्हणजे 4 अर्थाने आपण हा समजून घेतला पाहिजे. मराठा ही एक जात सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये, हिंदी आणि मराठा. तसं मराठी बोलणाऱ्यांना सुद्धा मराठा समजलं जातं. तिसरं, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना सुद्धा मराठा समजलं जातं. प्रदेशवाचक सुद्धा शब्द आहे तो. आणि चौथं, मराठा नावाचा एक स्वतंत्र विचार सुद्धा आहे, जो अन्यायाचा प्रतिकार करतो, शोषणाचा प्रतिकार करतो, समतेसाठी जो प्राण देतो, स्त्रियांच्या आबरूचं रक्षण करतो आणि फॅशिझमला उद्ध्वस्त करतो, तो म्हणजे मराठा विचार आहे. हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. ही विचारधारा घेऊन संभाजी ब्रिगेड इथं आलेली आहे. आणि म्हणून शहाजीराजांच्या बद्दल आपल्याला माहित असलं पाहिजे. शहाजी महाराज इथे पहिल्यांदा राज्य बेंगलोरला शहाजी महाराजांनी निर्माण केलं. सर्वात जास्त अधिकार कोणाचा पाहिजे? कर्नाटक ही आपली पवित्र भूमी आहे. आणि उदयगिरीला शिवाजी महाराजांचं शहाजीराजांचं निर्माण झालं. कनकगिरीला संभाजीराजांची समाधी आहे. आणि दुर्दैव असं आहे की त्या उदयगिरीला शहाजीराजांचं निर्माण झालं, तर त्या उदयगिरीच्या शहाजीराजाच्या जन्मस्थानाची, मृत्यूस्थानाची काय अवस्था आहे? तर तिथे अक्षरशः शिवभारतकारांनी लिहून ठेवलेलं आहे की शहाजीराजाच्या दरबारामध्ये अनेक भारतातले जे राजे आहेत, ते राजे जे नतमस्तक व्हायचे, त्याची मुकुट, त्याची सावली शहाजीराजाच्या चरणावर पडत होती. एवढा महान हा शहाजीराजा होता असं लिहून ठेवलेलं आहे. अशा सगळ्या जगावर छत्र चादर धरण्याची संकल्पना करणारा शहाजीराजा, त्यांची समाधी आज उघड्यावर तिथे उभी गेलेला आहे. पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री झाले आणि त्यांनी पहिल्यांदा हाऊसमध्ये चर्चा घडवून आणली आणि ते राष्ट्रीय संरक्षक समितीमध्ये घेऊन त्या स्मारकाला जमीन मिळवून दिली. आणि केवळ पहिल्यांदा त्याचा काही जो जीर्णोद्धार झाला तो पंजाबराव देशमुखांनी केला. आणि पंजाबराव देशमुखांचं स्वप्न होतं की भारतातलं सर्वात मोठं एक प्रेरणास्थळ म्हणून शहाजीराजांचं हे समाधीस्थळ डेव्हलप झालं पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. पण दुर्दैवाने मराठा बहुजन समाजातले जे राजकीय लोक सत्तेत आले, ते सांस्कृतिक सत्तेचे गुलाम असल्यामुळे सांस्कृतिक लढाई त्यांना समजली नाही. त्यामुळे हे सगळं अधपतन झालेलं आहे. तर आपला जो संबंध आहे, संपर्क आहे, तो कर्नाटकशी एवढा जिव्हाळ्याचा आहे, कारण जिजाऊ इथे होत्या, शहाजी महाराज इथे होते. आणि पलीकडे तंजावरला शहाजीराजांच्या सुपुत्रांनी, सावत्र सुपुत्रांनी इथे राज्य निर्माण केलं होतं. आणि सर्वात जवळची भाषा मराठ्यांसाठी कुठली असेल तर ती कन्नड आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे आणि मल्याळम आहे. पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. द्रविडी संस्कृती ही आपली संस्कृती आहे. द्रविड संस्कृती आपली संस्कृती आहे. जेवढे काळे आहेत तेवढे आपल्या सर्वात जवळचे आहे. गोऱ्या रंगाला भरू नका, रिक्षा नाही गोरा रंग. काळ्या रंगाला निगेटिव्हिटीमध्ये जायची गरज नाही. ही आपली कल्चर आहे. द्रविड भाषेवर संस्कृत भाषेचा आक्रमण झालेलं नाही. सर्वात भारतातली अभिजात पहिली भाषा तमिळ भाषा आहे. आणि शहाजीराजांनी संस्कृतमध्ये लिखाण केलेलं आहे, तमिळमध्ये लिखाण केलेलं आहे, तेलुगूमध्ये लिखाण केलेलं आहे. आणि शाहराज भोसले, सरफोजी हे जे व्यंकुश राजांचे वंशज होते, त्यांनी 18 भाषांमध्ये लिखाण करून, ग्रंथ लिखाण करून सरस्वती महाल नावाचं ग्रंथालय तंजावरला उभारलेलं आहे. आणि हे महान ज्ञानवंत राजे होते आणि या भाषेवर त्यांची कमांड होती. पण दुर्दैवाने आज आमच्या डोक्यामध्ये कन्नड भाषेबद्दल द्वेष आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम कुठं तयार झाला तर दुसरा फजल अली कमिशन आलं स्वतंत्र भारत झाल्यावर, आणि त्यांनी भाषावर प्रांत रचना निर्माण केली. आपल्या बिदर जिल्ह्यातल्या कर्नाटकच्या लोकांना माहीत असेल, यशवंतराव सायगावकर नावाचे आपले स्वातंत्र्य सैनिक होते बालकीचे. जुन्या लोकांना माहिती असेल तर ते हैदराबाद मुक्ती संग्रामात सुद्धा होते. त्यांनी खूप मोठा लढा त्या काळात दिला. महाराष्ट्र एकीकरण समिती एकमेव निर्माण झाली, त्या माध्यमातून सुद्धा संघर्ष केला गेला. अनेक संघर्ष झाले. जेव्हा भाषावर प्रांत रचना नेहरूंनी केली तेव्हा फजल अली कमिशन आलं आणि ज्या ज्या भाषेचे स्टेट आहेत ते तयार झाले पाहिजे अशा प्रकारचा एक नियम झाला. आणि मग हे जेव्हा भाषावर प्रांत रचना झाली तर एक प्रॉब्लेम असा झाला की महाराष्ट्राच्या बाजूला गोवा आहे, इकडे कर्नाटक आहे, इकडे आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, तिकडे मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे. हे भाषावर प्रांत रचना करत असताना, ही सीमारेषा आखत असताना मराठी भाषिक लोक साहजिकपणे काही त्या त्या प्रदेशात राहिली. जसं मध्य प्रदेशमध्ये धार नावाचं राजसंस्थान आहे मराठ्यांचं. बहुतांश लोक 4-5 जिल्ह्यामध्ये मराठी भाषेत बोलणारे एमपी मध्ये राहिले. गुजरातमध्ये सयाजीराव महाराज गायकवाड हे मोठे राजे मराठा समाजाचे होते. साम्राज्य निर्माण केलं सयाजीराव महाराजांनी. बहुभाषिक मराठा समाज बऱ्यापैकी गुजरातमध्ये आहे, गोव्यात तसं झालेलं आहे. आणि तसाच प्रकार तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये झाला.
परंतु दुर्दैवाने हा प्रश्न नीट सोडवण्याऐवजी 3 पिढ्या कन्नड द्वेष आणि कन्नडवाल्यांच्या डोक्यामध्ये मराठी द्वेष घालून आमच्या 3 पिढ्या बर्बाद केल्या। त्यामुळे सीमा भागातल्या मराठ्यांचं अतोनात नुकसान झालं। त्यांना ना महाराष्ट्रात येता आलं आणि कन्नड भाषा आत्मसात न केल्यामुळे कन्नड साहित्य संस्कृती इथलं कल्चर इथली दादागिरी जी सांस्कृतिक आहे त्या क्षेत्रात त्यांना जाता आलं नाही। त्यामुळे सुद्धा खूप मोठी हानी आपल्या समाजाची झाली। माझी आपल्याला विनंती आहे, हा शहाजी महाराजांचा जर इतिहास आपल्याला समजला असता तर खऱ्या अर्थानं कन्नडचं पहिलं ज्ञानपीठ, कन्नडचं पहिलं साहित्य अकादमी, कन्नडचं पहिलं नोबेल, कवीचं पहिलं नोबेल हे एखाद्या मराठ्याला ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचं साम्राज्य निर्माण झालं असा त्याचा अर्थ होतो। म्हणून या भाषा देशात आपल्याला अडकायचं नाही। इथे तरुण भारत नावाचं तुमच्याकडे दैनिक निघतं, त्याला किरण ठाकूर नावाचा त्याचा संपादक अनेकांनी बघितला असेल। तो RSSने प्लांट केलेला इथला माणूस होता आणि त्यांनी अनेक वर्ष इथल्या मराठा समाजामध्ये कन्नड भाषेबद्दल द्वेष पसरवला आणि त्यानिमित्तानं इथल्या मराठ्यांनी अनेक पिढ्या आपल्या बर्बाद केल्या आणि इथल्या कन्नड स्थानिक लोकांना असं वाटायला लागलं हे मराठी म्हणजे आमच्या कन्नड भाषेचा अपमान करतात। आणि कन्नड भाषेचे निर्माते, तमिळ भाषेचे निर्माते, तेलुगू भाषेचे जन्मदाते आणि या सर्व भाषा भगिनी यांचं मूळ ओरिजिन कुठं असेल तर ते बळीराजापर्यंत जातं। तर द्रविड भूमीला बळीची भूमी असं महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं आहे। ही बळीराजाची भूमी आहे, केरळला बळीराजा आहे, ही बळीराजाचा प्रदेश आहे। द्रविड प्रदेश म्हणजे हे इडा पिढा जाऊन बळीचं राज्य आम्ही म्हणतो, पण बळी खऱ्या अर्थाने इथे जन्माला आला। आणि महात्मा बसवेश्वर यांनी समतेचा विचार प्रज्वलित केला। महाराष्ट्रामध्ये संत नामदेव महाराजांनी समतेचा विचार वारकऱ्याच्या माध्यमातून निर्माण केला, तसं 12व्या शतकामध्ये या कर्नाटकच्या भूमीमध्ये महात्मा बसवण्णांनी या दिशामध्ये समतेचा विचार प्रेरित केला। तो बुद्ध, महावीर आणि सिंधू आणि बळीराजाचा विचार होता हे अभिमानाने तुम्हाला सांगता आलं पाहिजे। अख्खा महादेवी त्या काळातली कर्नाटकची, आज महाराष्ट्रातली सावित्रीबाई फुले म्हणजे 12व्या शतकातली सावित्रीबाई फुले म्हणजे अख्खा महादेवी आहे। स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल सर्व बहुजन समाजाच्या स्त्रियांचा कैवार घेऊन बसवेश्वराच्या बरोबर उभी राहिली ही आमची भगिनी, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। आम्हाला हे कळू दिलं नाही, बसवेश्वराची वचनं ही आमच्या अंतःकरणातली हृदयाची भाषा आहे आणि बसवेश्वर आमच्यासाठी परके नाहीत। बसवेश्वर हे महाराष्ट्राचे जावई आहेत, अनेक लोकांना माहित नाही। मंगळवेढ्याचे जावई बसवेश्वरांची दुसरी राणी जी महाराणी होती ती एका क्षत्रिय मराठा राजाची मुलगी होती। आपल्या सर्वांचे जावई म्हणजे महात्मा बसवेश्वर आहे, त्याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे। इथे द्वेषाचा प्रश्न कुठे आहे? हे ज्यांना भाषेचं द्वेष निर्माण करायचा आहे, धर्माचा द्वेष निर्माण करायचा आहे, जातीचा द्वेष निर्माण करायचा आहे, प्रांताचा द्वेष निर्माण करायचा आहे, त्या लोकांनी जाणीवपूर्वक हा प्रॉब्लेम केलेला आहे। हा मराठ्यांचा प्रॉब्लेम नाही। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही बळीराजाची भूमी आहे। आज आम्ही शिवधर्म गाथेच्या माध्यमातून एका गोष्टीचं स्पष्टीकरण केलेलं आहे। तुमच्याकडे अंधश्रद्धा आहे की नाही माहिती नाही, परंतु आमच्या हिंदी पट्ट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडे जर प्लॉट असेल, दार दक्षिणेकडे असेल तर तो प्लॉट आमच्याकडे घेत नाहीत लोक। तुमच्याकडे पण घेत नाहीत का? दक्षिणेला दरवाजा बसवायचा नाही, दक्षिणेला खिडकी बसवायची नाही। का बसवायचं नाही दक्षिणेला? कोण आहे दक्षिणेला? कोण आहे दक्षिणेला? दक्षिण भारत म्हणजे कोणता भारत? उत्तर भारत म्हणजे कोणता भारत? आर्य कुठून आले? खैबर खिंडूतून आले, पंजाबच्या प्रांतातून आले। त्यांनी आमच्या भूमीवर आक्रमण केलं, महात्मा फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे। आणि आक्रमण म्हणजे काही महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत। शिवराय शाहू आंबेडकर फुले हे संपूर्ण जगाची अस्मिता आहे, महाराष्ट्राचीच नाही, कर्नाटकची, तामिळनाडूची नाही। हा विचार समतावादी, मूलगामी, बुद्धाचा, महावीराचा विचार आहे। हा संविधानापर्यंत आलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। म्हणून या जात भाषेच्या देशातून आपल्याला बाहेर पडावं लागेल। हे आक्रमक इथे लढत आले, युद्धभूमी महाराष्ट्र होती आणि आमचे खरे बळीचे वारस कोण आहेत? ते द्रविड प्रांतातले लोक आहेत, हे आमचे पूर्वज आहेत। कोण होते इथे? हे तमिळनाडू, कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ ही सगळी बुद्धभूमी, ही खऱ्या अर्थानं बळीराजाची भूमी। आणि इथे ही त्यांना काही आर्यांना जिंकता आली नाही। हे इथं महाभारत बळीराजाचं सैन्य होतं आणि हे एवढे पराक्रमी होते की अचानक ह्या आर्यांच्या सैन्यावर इथून आक्रमण करत होते। म्हणून आर्य परकीय आक्रमकांनी ह्या दक्षिण दिशेचा एवढा धसका घेतला की या दिशेला बघायचं सुद्धा नाही, या दिशेला दार ठेवायचं नाही, या दिशेला दिवा लावायचं नाही। आणि ते वैराचं ठीक आहे, पण आमचे पूर्वज इकडे असताना आम्ही सुद्धा दक्षिणेला दार ठेवायचं नाही म्हणजे कुठल्या व्यवस्थेचे आपण वाहक आहोत याचा तुम्ही विचार करा।
म्हणून दक्षिण दिशेचा प्लॉट मिळत असेल तर स्वस्तात घ्या, घर बांधा, तुमचं कल्याण होईल, तुमच्या घरात पैसे येतील, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. दक्षिण दिशा आमची आहे, आपली आहे. आपल्या बळीराजा इकडे थांबलाय आणि आपल्यापेक्षा वीरप्पन शाळा म्हणायची वेळ आली आहे. आम्हाला कळलं नाही. वीरप्पन तुम्हाला माहिती आहे का सगळ्याला? कोण होता वीरप्पन? कोण होता? साधू होता, संत होता का? राजकीय नेता होता का? फार मोठा अभ्यासक होता का? तत्ववेत्ता होता का? गुंड होता, चंदन तस्कर होता, माणसं मारायचा. पण दुर्दैवाने म्हणावं वाटतं की आपल्यापेक्षा अक्कल त्याला जास्त होती. का जास्त होती? तर आमच्या इंग्रजी भालेरावने एक रेफरन्स दिलेला आहे की तुम्हाला माहिती आहे राजकुमार नावाचा नट प्रसिद्ध आहे तुमच्याकडे. माहिती आहे राजकुमार नट? त्याचे मंदिर उभे राहिले, लोकप्रिय नट आहे तुमच्याकडे. नटाला फार देवा एवढी क्रेज आहे. आता तिकडचा जरी काय तिकडे आला फक्त मंदिर शिल्लक ठेवले बनवायचे. हा राजकुमार नटाचं वीरप्पने अपहरण केलं, पळून घेऊन गेला जंगलामध्ये. आणि जेव्हा सरकार चर्चा करायला गेले तर का ठेवली वीरप्पनने? का ठेवली असेल? माझे सगळे गुन्हे माफ करा, मला पैसा द्या, असे आठ ठेवली का? वीरप्पने तेव्हाच्या सरकारला आठ ठेवली होती की याला सोडतो पण माझं एक काम करा. कोणतं काम करा? श्री पेरीवल्लीवर याचा पुतळा, विवेकानंदाचा कन्याकुमारीला जो पुतळा आहे ना त्याच्यापेक्षा उंच पुतळा हा तिथे कन्याकुमारीला उभा राहायला पाहिजे, ही मागणी करणारा वीरप्पन दाखवून लक्षात ठेवायचं. तुम्हाला वीरप्पन माहित आहे पण पेरीवल्लीवर माहित असेल काय वाजवणार नाही. खरंय खरंय. कोण होता पेरीवल्लीवर? पेरीवल्लीवर हे 2000 वर्षापूर्वी तमिळमध्ये होऊन गेलेले एक महान संत शेतकरी जातीतून जन्माला आले आणि त्यांनी कुरल नावाचा महाग्रंथ लिहिला. ते बुद्धाचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. साऱ्या जगाला आदर्श म्हणजे कुरल महाग्रंथ आहे. तमिळ भाषेतला सगळ्या जगाला तत्वज्ञान देणारा महाग्रंथ आहे, कुरल नावाचा ग्रंथ आहे. तो ग्रंथ पेरुवल्लूवरने लिहिला. कुणाला नाव माहिती आहे पेरुवल्लूवरचं, कुणाला भाषेत ट्रान्सलेशन त्याचं झालेलं नाही. पण त्या वीरप्पनला कसं कळलं असेल? वीरप्पनला जातीची अस्मिता होती. वीरप्पनला फक्त लहानपणी समजलं होतं की पेरुवल्लूवर आपल्या जातीचा आहे, तर आपल्या जातीच्या माणसाचा मोठा पुतळा झाला पाहिजे, म्हणून त्यांनी तो पुतळा उभा केला. आणि आज तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की विवेकानंदाचा पुतळा तो RSSने उभा केला, नागडे नावाच्या त्यांच्या माणसाच्या माध्यमातून. आणि त्याच्या बाजूला जो पेरुवल्लूवरचा पुतळा उभा राहिला आहे तो वीरप्पनमुळे उभा राहिला. 2000 साली करुणानिधी नावाचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि जगातला भारताचा सर्वात मोठा पुतळा हा पेरुवल्लूवरचा आहे. विवेकानंद सुद्धा आपलेच आहे. त्यांनी हायजॅक केलेले आहे. त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध केला पण हिंदू धर्माचा ॲडॉल म्हणून त्यांनी हायजॅक करून तिथे विवेकानंदाचा पुतळा बसवलेला आहे. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलेलं आहे, बाकीचं भाषण मी करणार नाही, परंतु सांस्कृतिक कल्चरिक जो आपला लोचा झालेला आहे तो लोचा आपला दूर व्हावा आणि किमान काही माहिती आपल्याला या माध्यमातून व्हावी म्हणून द्रविड कल्चरबद्दल आपण द्वेष बंद केला पाहिजे. भगतसिंगांनी जेव्हा वयाच्या 22व्या वर्षी मी नास्तिक काय नावाची पुस्तिका 32 पानाची लिहिली, त्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली आणि त्याला वितरणाला असा कायदा केला. तेव्हा या पुस्तिकाच्या लाखो प्रती पेरियार रामस्वामी नायकर यांनी तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम भाषेमध्ये छापून लाखो प्रती या द्रविड प्रदेशामध्ये वाटल्या. आणि इथल्या लोकांना सांगितलं की हिंदी भाषेच्या द्वेषामुळे भगतसिंगाला नाकारू नका, भगतसिंग आपला भाऊबंद आहे, त्याचा विचार गावागावात गेला पाहिजे हे सांगणारे पेरियार रामस्वामी नायकर होते. आणि म्हणून हा विचार एकच आहे, जे तत्वज्ञान कुंड्यांचं ग्रंथातून अभंगातून तुकाराम महाराजांनी मांडलं ते सर्व तत्वज्ञान महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या सर्व चरण साहित्य आणि वचन साहित्यातून मांडलेला आहे. याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून हा भेदाभेद आपल्यामध्ये नको. महापुरुषात हा भेदाभेद नव्हता. आणि म्हणून एक सांस्कृतिक जो काही संबंध महाराष्ट्राचा आणि कर्नाटकाचा आहे तो कमीत कमी आपल्याला समजावा. भाषावादातून आपण बाहेर यावं आणि जी काही भीती आपल्या डोक्यामध्ये आता सध्या तयार केलेली आहे ही भीती आपल्या डोक्यातून दूर व्हावी असा या पाठीमागचा या माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे. आणि म्हणून सर्वात जास्त काळ इथे शहाजीराजांचा गेला. शहाजी महाराजांनी इथे स्वराज्याची पायाभरणी केली आणि म्हणून स्वराज्य जरी महाराष्ट्रात निर्माण झालं असलं तर त्याचं बीजारोपण करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं बेंगलोरला झालेलं आहे. आणि म्हणून ही सुद्धा मराठ्यांची भूमी आहे, तमिळ ही सुद्धा भूमी आहे, द्रविड कल्चर ही भूमी आहे. उस्मानिया विद्यापीठामध्ये श्रीधर रंगनाथ कुलकर्णी नावाच्या एका अभ्यासकाने एक शोध प्रबंध प्रकाशित केलेला आहे. आणि त्याने हे जे मराठी म्हणजे शेतीशी संबंधित मी जसं जात, प्रांत, भाषा आणि
ह्या वेगळ्या विचार ह्या 4 भागामध्ये मराठा शब्दाची व्याप्ती विवेचित केलेली आहे. तसं विचार म्हणून जर मराठ्याचा विचार केला तर मराठे ह्या भौगोलिक सीमांच्या मर्यादेमध्ये कधीच अडकत नाहीत. तर जिथे जिथे मराठे जातात त्या भूमीला आपली आई समजतात. शत्रूची जरी स्त्री असेल तर तिला आपली आई बहीण समजणं हा सन्मान आणि संस्कार आम्हाला जिजाऊ शहाजीराजे शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक महामानवांनी दिलेला आहे. ती गतिशील परंपरा संभाजी ब्रिगेडचा आहे. आणि म्हणून मला जे आमच्या सुभाषरावांनी सांगितलं की चांगला माणूस म्हणून जगायचं असेल, तुम्हाला जर आयुष्यात समृद्ध करायचं असेल तर काही दिवस का होईना पण संभाजी ब्रिगेडमध्ये या, मराठा सेवा संघामध्ये या. हे तंतोतंत खरं आहे. कारण इथं आल्यावर आपल्याला आपली सांस्कृतिक ओळख मिळते, ती मिळावी हे या अधिवेशनाच्या मागचं खरं म्हणजे उद्दिष्ट आहे. हे एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि या वेळेच्या अभावी वेळ खूप झालेला आहे. बाकीचे मुद्दे मी माझं भाषण स्किप करतो आणि ह्या 2-3 मुद्द्याबद्दलचे आपले गैरसमज दूर झाले असतील असा आशावाद मी व्यक्त करतो. यापुढे कर्नाटकमधल्या माझ्या मराठा बांधवांना, मराठी भाषिक भावंडांना विनंती आहे की तुम्ही आता सीमावादाच्या भांडणामध्ये अडकू नका. त्या रंगनाथ कुलकर्णीचं संशोधन असं आहे, महाराष्ट्रातून मायग्रेट झालेले जे मराठे तामिळनाडूमध्ये आले, कर्नाटकमध्ये आले, तेलंगणामध्ये आले, आंध्र प्रदेशात गेले, त्या ठिकाणी त्या मराठ्यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आणि त्याला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही कुठून आले? तर त्यांनी त्याला प्रतिप्रश्न विचारला, असा प्रश्न विचारला, तू कोण आम्हाला? आम्ही ज्या भूमीत जातो त्या भूमीचे मालक असतो हे सांगणारे मराठी आहे. आणि म्हणून आपण मायग्रेट लोक नाही, तुम्ही विचार करा. म्हणून शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी प्रत्येक लेखन वर्धिष्णू विश्ववंदित आहे सांगितलं की विश्वाच्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या विद्वेषाला तुला शिवाजी राजा तुला संपवायचा आहे हे सांगणारे त्या काळातले शहाजी महाराज होते. आणि म्हणून जेव्हा शिवाजी महाराज ज्या वेळेस कर्नाटकला आले 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा दक्षिण दिग्विजय शिवाजी महाराजांनी केला. तेव्हा तंजावरपर्यंत त्यांनी साम्राज्य निर्माण केलं. 20,000 प्रशासकीय अधिकारी शिवाजी महाराज घेऊन आले. आणि तेव्हाचा जर आपण नकाशा बघितला तर हे मराठ्यांचं भौगोलिक साम्राज्य किती मोठं शिवाजी महाराजांनी वाढवलं होतं हे आपल्या लक्षामध्ये येतं. दुर्दैवाने जाती आणि भाषेच्या माध्यमातून ज्या आमच्यामध्ये या भिंती तयार केल्या, त्या भिंती पाडणं आणि स्थानिक शेतकरी जाती त्यांच्या विरोधात आपण नाही, ते आपले शत्रू नाही, कोणती भाषा आपली शत्रू नाही. आणि म्हणून भाषा हे ज्ञान वहनाचा मार्ग आहे. आणि म्हणून ही खऱ्या अर्थानं द्रविड भूमी ही बळीराजाची भूमी आहे, याचा अर्थ आपल्या पूर्वजाची भूमी आहे. म्हणून याचा द्वेष करणं, दुस्वास करणं ही आपली भूमिका नाही. विशेषतः हिंदी भागामध्ये या पट्ट्याबद्दल जो द्वेष पसरवण्यात आलेला आहे किंवा इकडच्या लोकांमध्ये हिंदी लोकांबद्दल जो द्वेष तयार करण्यात आलेला आहे तो जोडण्याचं काम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पुढील काळामध्ये करेल. आणि निश्चितपणे हे जे काही द्वेष भाषेचे, प्रांताचे निर्माण केलेले आहेत ते गळून पडतील आणि आपल्या महापुरुषांना अल्पतेत असलेला एक समतावादी समाज निर्माण होईल असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. जय. खूप धन्यवाद सर.